नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर हळिंगळे. मी सायकॅट्रिस्ट म्हणजे मनोविकार तज्ञ म्हणून गेली 18 वर्ष मिरज येथे प्रॅक्टिस करत आहे. आज मी तुम्हाला आमच्या ओपीडी मध्ये किंवा ऍडमिट असताना कोणत्या प्रकारचे पेशंट्स येतात त्याबद्दल काही उदाहरणं मी देऊ इच्छितो. आता आमच्याकडे व्यसनमुक्ती केंद्र असल्यामुळे बरेच पेशंट अल्कोहोलसाठी म्हणजे दारूसाठी ओपीडी बेसिसवर ट्रीटमेंट घेतात किंवा ऍडमिट पण होतात. तर काही पेशंट आम्ही विचारतो की का रे बाबा, का दारू पितोस? तर पहिला त्याचं उत्तर असतं बायकोच्या त्रासाला कंटाळून. मग पुढे आणखी डिटेलमध्ये विचारल्यानंतर काय झालं, नक्की काय झालं होतं? नाही, बायको माहेरी गेली म्हणून मी दारू पितो. मग आमचा पुढचा प्रश्न असतो बायको माहेरी का गेली? मी दारू पितो म्हणून. मग तू दारू का पितोस? बायको माहेरी गेली म्हणून. बायको माहेरी का गेली? दारू पितो म्हणून. म्हणजे थोडक्यात पत्नी म्हणजे बायको ज्यावेळी सोबत होती तेव्हा पण तो दारू पितच होता आणि पत्नी जेव्हा त्याला सोडून माहेरी गेली तेव्हा पण तो दारू पितो. पण ह्या लोकांना म्हणजे या पेशंटना हे कळत नाही की दारू पिण्यासाठी बायको अजिबात जबाबदार नाही, तर ते स्वतः त्यासाठी जबाबदार असतात. त्यामुळे जेव्हा केव्हाही आम्ही पेशंटला विचारतो बायको माहेरी का गेली, तर तो मान्य करत नाही की त्याच्यामुळं ती माहेरी गेलेली आहे. तेव्हा आम्ही त्याच्या समाधानासाठी हे सांगतो की असं करूया, पहिल्यांदा तू दारू सोड आणि त्याच्यानंतर माहेरी जर पत्नी जायला लागली तर तिचं आपण काउन्सिलिंग करूया. आणि थोडक्यात आम्ही सुरुवातीला त्याला ट्रीटमेंट घेण्यासाठी भाग पाडतो आणि त्यामुळे त्याच्या समाधानासाठी म्हणतो की पहिला तुझी ट्रीटमेंट करूया आणि तू बरा झालास की नंतर आपण गरज लागली तर पत्नीची ट्रीटमेंट करूया. हे असं सांगितल्यानंतर त्याला समाधान मिळतं.